नमस्कार, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं नातं. तर मित्रांनो, काल माझ्या बाळाला सुट्टी झाली आणि आम्ही संध्याकाळी घरी आलो. तर घरी आल्यानंतर आज मी व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. तर आता त्याची तब्येत कशी आहे मी तुम्हाला दाखवते. आणि आता तो एकदम फाईन आहे. तर बघा आता त्याच्याकडे तो कसा. सर तुझी तब्येत कशी आहे? छान आहे का? आता तुला इंजेक्शन कुठे दिलं होतं? दाखव मला. नाही दाखवत, फक्त मोबाईल बघतो. बघते बघ मम्मा. मम्माकडे मम्माला हाय कर ना. हाय कर. नाही करत. हॅलो गाईज म्हण बरं. नाही म्हणत तू. हॅलो गाईज. मारूंगा मैं तेरे. आता मी घरी आलो आहे. तर आता मला जायचं आहे बाहेर. तर मी जाणार आहे आता मार्केटला मला थोडीशी शॉपिंग करायची आहे. आणि 3-4 दिवसापासून मी घरी नव्हते, त्यामुळे मला माझ्या घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते. आता मी शॉपिंग करणार आहे. फायनली मी आली आहे मार्केटमध्ये आणि आता तुम्हाला दाखवते आमच्या इकडलं मार्केट कसं आहे. हे आहे आझाद मैदान आणि इथे आमचा मेला भरत असतो, मीना बाजार. आणि इथेच आमच्या बुडीचा चिवडा मिळत असतो. यवतमाळचा जो फेमस आहे तो हा आझाद मैदानचा गेट आहे. आणि याला 3-4 गेट आहे, ज्याला आपण 3-4 रस्ते आपण कुठूनही जाऊ. तर मार्केटमधून मी घरी आली आणि आता संध्याकाळ झाली आहे. आता मला करायचा आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर आता स्वयंपाक करण्यासाठी मी आज मी पनीरची भाजी बनवणार आहे. तर इथे सर्वात आधी मी आहे ना पनीर उकडून घेतलं आहे. हे पनीर उकळलेलं आहे आणि आता आपल्याला करायची आहे याची भाजी. तर मी पनीरची भाजी कशी बनवते हे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सर्वात आधी मी गॅसची फ्लेम ऑन करून घेते. आज मला पनीरची भाजी आणि पराठे बनवायचे आहे आणि शिरा बनवायचा आहे. तर मी आता पराठे आणि पहिले मी पनीरची भाजी बनवते, नंतर मी पराठे बनवणार आणि नंतर शिरा बनवणार. खूप थकून गेली मी आज. मला कालपासून काल जेव्हा मला हॉस्पिटलमधून म्हणजे डिस्चार्ज मिळाला तेव्हापासून मला खूप म्हणजे कंटाळा येत होता. आज संडे पण होता आणि आज मी माझे कामं लेट केले. संडेला मी कामं लेट करत असते, हे तुम्हाला माहीतच आहे. आता याच्यामध्ये मी तेल टाकते. पहिले मसाले भाजून घेते. तेल चांगलं कडकडीत गरम होईल. मसाल्यामध्ये नाही का मी इथे कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि हे कांदा घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, विलायची घेतलेली आहे आणि हे सर्व मी आता याच्यात टाकणार आहे.
दालचिनी पण घेतलेली आहे. मसाले चांगले घेतले. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. म्हणजे तुम्ही जर तुमचा एक लाईक मला आम्हाला व्हिडिओ बनवायची प्रेरणा देत असते, म्हणून सांगत असते एक लाईक नक्की करत चला. आणि हो, आता मी नवीन म्हणजे ब्लॉग टाकत आहे, तर मला एवढं बोलता येत नाही, तर तेवढं सांभाळून घ्या. कारण मी ऑन कॅमेरा मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटते बोलायला. माझे काही शब्द चुकतात, इकडे तिकडे होतात, पण तेवढं तुम्ही इग्नोर करत जा. मसाला आहे ना चांगला असा लाल भाजू द्यायचा, म्हणजे भाजीला चांगला कलर येतो. आणि ते जर थोडंसं आपण कच्चा ठेवला तर ते पांढरी भाजी दिसते, मग ते चवीला चांगली नाही लागत. मी मसाला एकदम लाल भाजून घेते. मसाल्याचा रंग छान आला. आता हा मसाला काढून घेते. आणि आता पनीर तळून घ्यायचं आपल्याला. पनीर मी कच्चा टाकत नाही कधीच भाजीमध्ये. मी आधी त्याला उकळून घेतला, आता त्याचे काप करून त्याला तळून घेते. तेल टाकलाय. तर आता पनीरची भाजी फोडणी द्यायची आहे. इथं हे तेल तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया मोहरी. मोहरी तळतळली. आता याच्यामध्ये आपण मसाला टाकूया. कांदा, लसूण, दालचिनी आणि याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला. टोमॅटोची पेस्ट करून टाकली. आता याला चांगलं शिजू द्यायचं आहे. टोमॅटो चांगला शिजू द्यायचा आहे, छान मस्त एकदम गळतपर्यंत. सगळे कामं मला एकटीलाच करावं लागते घरचे. माझ्या घरी कोणीच काम नाही करू लागत. मला काम नाही करू लागत म्हणजे माझ्या घरी कोणीच नाहीये काम करू लागायला. आणि माझी मुलं लहान लहान आहेत. आता याच्यामध्ये आपण मसाला ऍड करू. हे लाल तिखट टाकत आहे 2 चम्मच. तुम्ही तुम्हाला जसं तिखट आवडते तुम्ही तसं टाकू शकता. आता मला इथं मीडियम आवडते तर मी मीडियम. तिखट चांगलं शिजू द्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी ऍड करते हळद 1 चम्मच. हा आहे गरम मसाला.
गरम मसाला 2 चम्मच, आणि मीठ चवीप्रमाणे. मसाला चांगला शिजलाय. आता याच्यामध्ये आपण टाकू पनीरचे क्यूब्स. पाणी टाकू. आणि आता याच्यामध्ये आपण टाकू कोथिंबीर. तुम्ही एकदा अशी भाजी ट्राय करून पहा, नक्कीच तुम्हाला ही आवडेल. माझ्या पद्धतीची भाजी पनीरची, मी अशीच भाजी करत असते. आणि हो, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची भाजी बनवून दाखवायची असेल ते पण सांगा, कारण मी स्वयंपाक खूप चांगला करते. माझ्या घरच्यांना सगळ्यांना माझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो. आता याला आपण झाकून देऊया. आता भाजी झाली, आता पोळ्या करू. तर हे एकीकडे ठेवले. तावा गरम होते. आता पोळ्या करून तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो. तर उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. ठीक आहे, तोपर्यंत बाय.